राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी राम 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो 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 हा विठ्ठल बरवा हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव हा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाबा रखमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर सुखाचे आगर बाबा रखमादेवीवर हा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी जाती अंतरी नारायण वेदाची अंतरी नारायण वेदाची अंतरी नारायण
कुंडली कवरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की बावळी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा की दत्तात्रय जनार्दन भगवान की माता जिजाऊ की सावित्री माता की सभी साधु संतन की धन्य महाराज जन्मले संसारी जे द्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू सरदं स्वान्द्रनीलाम्बुदामं जगतवीतपानी मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाला प्रथमतः नमन करून कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे युवा संकल्प प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामवासी तारशा निवासी यांच्या संयुक्त विद्यमानानं होऊ घातलेला आजचा हा शिवजयंतीचा शिवमहोत्सव आणि त्या निमित्तानं आज तुमच्या या तारसा गावामध्ये शिवजयंती निमित्त ठेवलेली ही आजची ही कीर्तन मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या
करी संताच्या मस्तकाय यावरे या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या. आणि सर्वांना वंदन केल्यानंतर एकदा आपण जोरात जयघोष करूया, नंतर कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की. वा, छान, अतिशय सुंदर असं नियोजन तुमच्या गावामध्ये. वास्तविक पाहिलं तर मी काही मोठा कीर्तनकार नाही, तुमच्यातलाच सामान्य मुलगा आहे. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर तुमच्यापेक्षा वयानं लहान आणि बुद्धीनंही छोट्या अशा मुलाला तुम्ही लाखणी तहसीलवरून भंडाऱ्यावरून मला इथं बोलवलं. तुमचं मी सतशः आभारी आहे. तसेच आमचे मृदंगाचार्य आणि गायनाचार्य आणि संपूर्ण तुमचा हा वारकरी परिवार आणि ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं असं सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो, मनपूर्वक स्वागत करतो. आणि नंतर कीर्तन सेवेला आरंभ करूया. तर कीर्तनाकरता घेतलेला अभंग आहे धन्य महाराज. धन्य महाराज जन्मले संसारी, जेगाती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरी निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. आता तुम्ही सर्वजण इथं उपस्थित झालं शिवजयंती निमित्त. शिवजयंती निमित्त जरी आपण एकत्रित राहिलो तरी सुद्धा ह्या जगात एकच राजा त्या ठिकाणी होऊन गेला. आणि आपण जसं म्हणतो की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, माऊली ज्ञानेश्वराचं आहे, पंढरीश परमात्माचं आहे, पण जगाच्या पाठीवर हा एक महाराज होऊन गेला की त्याचं या जगामध्ये त्या ठिकाणी मंदिर नाही. पहा, आपण आपले आजोबा गेले, पंजोबा गेले, खापर पंजोबा गेले, सगळे काही गेले. आपण आपल्या वडिलांचं नाव माहीत असेल, कदाचित आजोबांचं असेल, पंजोबाचं असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या खापर पंजोबाचं नाव किती लोकांना माहित आहे? माहित आहे का कोणाला? नाही. पण ज्या राजानं 19 फरवरी 1630 मध्ये जन्म घेतला असा कोण? बोला, कोणी घेतला? छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना त्यांचं नाव माहित आहे. आणि नुसतं नाव माहित नसून छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे एवढं सुद्धा माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्या जेवढ्या उत्साहात आपण जय म्हणतो तेवढ्याच उत्साहात आमच्या राजानं काय केलं हे सर्वांना त्या ठिकाणी ध्यात आहे. म्हणून त्यांची जयंती, म्हणून त्यांची त्या ठिकाणी आजचा हा जन्मदिवस नुसता डीजे लावून त्याच्यावर नाचून नाही, तर त्या ठिकाणी वारकरी संतांच्या समवेत त्यांच्या कीर्तन सेवा करून आजचा हा त्या ठिकाणी ह्या युवा संकल्प प्रतिष्ठानने ह्या कीर्तनाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केलाय. विठ्ठल ढल 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 ढल. हो, पहा, मी जेव्हा कनेरीवरून निघालो, माझं गाव इथून जवळपास 80 किलोमीटरवर आहे. प्रत्येक गावामध्ये येत असताना प्रत्येक गावी मस्त भगव्या पताका लागलेल्या आहेत, मोठमोठे झेंडे लागलेले आहेत. प्रत्येकांनी आपल्या गाडीवरती त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो लावला. कित्येक लोकांनी त्या ठिकाणी जयघोष केला. कित्येकांनी त्या ठिकाणी आपल्या कपाळावरती चंद्रकोर काढली आणि डीजेच्या तालावरती नाचत त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतायत. अतिशय उत्तम आहे. पहा, आज प्रसंग तसा आहे म्हणून त्या ठिकाणी बोलावं लागतं. आणि अभंग सुद्धा तसंच सांगता आपल्याला, धन्य महाराज जन्मले संसारी, नाही का? आता आपण जर सप्ताहाचं त्या ठिकाणी कीर्तन सेवा असतील तर या अभंगाचा त्या ठिकाणी भावार्थ हा वेगळा असता. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जन्मोत्सव आहे म्हणून त्या ठिकाणी आपण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाकडे तर त्या ठिकाणी वळणारच आहोत. पण तत्पूर्वी ज्या राजाच्या विषयी, ज्या राजाच्या त्या ठिकाणी जन्मदिवसाप्रित्यर्थ ही त्या ठिकाणी कीर्तन सेवा ठेवलेली आहे, तर त्यांचं सुद्धा गुणानुवाद, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी केलेलं कार्य हे सांगणं एका कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून जो राजा त्या
ठिकाणी 19 फरवरी 1630 मध्ये जन्माला आला आणि तेव्हापासून आपण त्यांची जयंती साजरी करतो. काही लोक कोणत्या ठिकाणी काही कार्यक्रम राबवून त्या ठिकाणी साजरे करतात, परंतु तुमच्या या तळसा गावामध्ये खरोखर आल्यानंतर एवढा आनंद वाटलं. आता वास्तविकता या बॅनरवर बसण्यालायक मी काही महाराज नाही का, पण तरी सुद्धा यांचं प्रेम 1.5 महिन्यापासून माझी तारीख घेऊन ठेवली होती. आणि आमचं कीर्तन झालं होतं इकडे कोणतं गाव, धामणगावला, तिथे हे सर्व मंडळी आली होती आणि तिथून यांनी ही तारीख बुक केली. पहा, वास्तविकता मी कुठल्याही आळंदीच्या शिक्षण संस्थेत शिकून आलेला विद्यार्थी नाही. माझ्या अल्पशा बुद्धीनं म्हणा की परमेश्वराची कुठंतरी माझ्यावरती कृपा झाली आणि म्हणून त्या ठिकाणी मी कीर्तना करता तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल हो. तर प्रत्येक ठिकाणी कोणत्या नाही कोणत्या स्वरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्या ठिकाणी समजावं, ह्या समाजाला त्यांची आज आवश्यकता आहे आणि त्याकरता आपण हे शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी जयंती साजरी करत असतो. पहा, पण काही ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो, मी मगाशीच पाहिलं भंडाऱ्याला एका 4 व्हीलर वरती उंच त्या ठिकाणी 3 फूट 4 फुटाचा त्या ठिकाणी झेंडा लावला आणि मस्त त्या ठिकाणी दारूच्या नशेमध्ये तो भगवा झेंडा पूर्ण भंडारा शहराला प्रदक्षिणा करत होता. काय महाराज, अशी शिवाजी जयंती साजरी होणार का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या त्या ठिकाणी रक्ताचं, आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या संपूर्ण मावळ्यांचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पर्वा न करता कित्येक मावळ्यांनी त्या ठिकाणी रक्त सांडवलं आपल्या समाजाकरता, आपल्याला त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तुमच्यासारखे दारू पिऊन त्या ठिकाणी शिवाजी महाराज डोक्यावर विनवत नव्हते. अहो, आपल्या आयुष्याची पर्वा केली नाही, आपल्या रक्ताची पर्वा केली नाही, आपल्या नातलगांची त्या ठिकाणी पर्वा केलीच नाही आणि अखंडित जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जसं अखंडित होतं, अगदी त्याप्रमाणे मावळे सुद्धा कसे होते. मावळे छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो, होऊ नका बैमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन, शिवरायाची आन, शिवरायाची आन, तुम्हाला शिवरायांची आन, शिवरायांची आन, शिवरायांची आन, तुम्हाला शिवरायांची आन. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. छत्रपतीच्या सुरमर्दानो, सुरमर्दानो, होऊ नका बैमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन, शिवरायाची आन, तुम्हाला शिवरायाची आन, तुम्हाला शिवरायांची आन, तुम्हाला शिवरायांची आन, शिवरायांची आन, तुम्हाला शिवरायांची आन. छत्रपतीच्या शूरमर्दान होऊ नका बैमान. पहा, आपण फक्त म्हणतो, परंतु आमची तरुण पिढी विचार करावा लागेल, तरुण पिढींचा. कारण छत्रपती शिवाजी महाराज आम्ही मोठ्याने नारा लावतो, महाराज तुमचं त्या ठिकाणी अवतार घेणं आहे, तुम्हाला अवतार घ्यावं लागेल, जाती भेद नसावा, नाही का. जेव्हा आपण ऐकलंय एक गाणं, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान, म्हणून आनंदानं नांदत होत हिंदू मुसलमान, आनंदानं नांदत होत हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने
सर्व किल्ले जिंकण्याकरता, या हिंदवी स्वराज्याची स्थापनेकरता आणि सर्व समुदाय एकत्रित व्हावा, नवे नवे संपूर्ण कार्य त्या ठिकाणी, आणि म्हणून त्या सर्वांना एकत्रित करण्याकरता जसा आमचा राजा त्या ठिकाणी झटला. परंतु आम्ही काय केलं? आम्ही सर्व एक समुदायानं कार्य करायला पाहिजे. गावागावामध्ये त्या ठिकाणी भांडणं पेटली आणि एक शिवजयंती एका गावात व्हायची तर 2-2 शिवजयंत्या व्हायला लागल्या. पहा, ज्या महाराजांना सर्व समाज एकत्रित करण्याकरता आपलं त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली, नवे नवे तर त्या ठिकाणी सर्व सज्जनांना सर्वांना आपल्या सोबतीला घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता रात्रंदिवस त्या ठिकाणी झटले. परंतु आमचा समाज अजूनही नाही समजला बाबा. आमच्या समाजाला वाटतं की त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी प्रतिष्ठाननं वेगळं कार्य करावं, कोणाला वाटतं आम्ही रक्तदान करावं, कोणाला वाटतं आम्ही कीर्तन सेवा ठेवावी, कोणाला वाटतं आणखी काहीतरी करावं. मौद्याच्या बस स्टॉपला तर मगाची त्या ठिकाणी निंबू सरबत होता. म्हणजे प्रत्येकाला वाटतं, पण असं कोणालाच वाटत नाही की आपण सर्वांनी एकत्रित होऊन त्या राजाची त्या ठिकाणी जयंती साजरी करायला पाहिजे. जर खरोखर तुमच्या गावामध्ये, मलाही आवडलं तुमच्या गावात आल्यानंतर, तुमच्या गावामध्ये 3 वर्षापासून हा त्या ठिकाणी सोहळा बंद पडला होता, पण काही काही आमचे जे तरुण मुलं आहेत तुमच्या गावचे 30-40 लोकांनी संकल्प केला आणि नावही सुद्धा आपलं त्या ठिकाणी ठेवलं. त्यांनी युवा संकल्प प्रतिष्ठान, अगदी त्याप्रमाणे त्यांनी एकजुटीनं हा कार्य, बंद पडलेला कार्य सुरू केला आणि एक गाव एक शिवजयंतीचा आदर्श तुमच्या समोर ठेवला. विठ्ठल ढल 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 ढल. भरपूर काही शिवाजी महाराजांविषयी बोलण्यासारखं आहे. 2 तासाच्या कीर्तनात त्या ठिकाणी शिवाजी महाराज समजूच शकत नाही, परंतु तरी सुद्धा वेळेच्या अभावी आपण त्या ठिकाणी महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी त्या ठिकाणी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग आहे. धन्य महाराज जन्मले संसारी, जो द्याती अंतरी नारायण. आता सर्वांना असं वाटेल छत्रपती शिवाजी महाराज तर त्या ठिकाणी राजे होऊन गेले, त्यांना महाराज असं कोणी म्हटलं? प्रश्नच आहे की नाही? हो, ते साक्षात त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचं. एकदा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तन अगदी रंगात आलं आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचा जयघोष करायला लागले जगद्गुरु तुकाराम महाराज. काय म्हणतात? तू बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. हा पांडुरंग 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 पांडुरंग. हा पांडुरंग 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 पांडुरंग. हा बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. मागे उभा विठ्ठल पुढे उभा विठ्ठल, 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 हा विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, हा विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. हा बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की कीर्तन एकदम रोसात आलं.
आणि येऊन पटकन त्या ठिकाणी एका सतरंजीवर टाकलेल्या बसले महाराज. आल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनात एवढे त्या ठिकाणी भावना विभोर होऊन गेले, अगदी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नाहून निघाले. आणि कीर्तन झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज तेव्हा अभंगाचं निरूपण करत होते. अभंगामध्ये त्या ठिकाणी भावार्थ सांगत होते की महाराज, या जगामध्ये सर्व काही नश्वर आहे, परंतु त्या ठिकाणी आत्मा हा फक्त त्या ठिकाणी अमर आहे आणि तो आत्मा कधीही मरत नसतो. म्हणून त्या ठिकाणी माणसानं कधी कोणाचा द्वेष करू नये, कधी कोणाची निंदा करू नये, कधी कोणाचा अस्त्रानं शस्त्रानं वार करू नये, असं त्या ठिकाणी कीर्तनामध्ये श्रवण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त झाली. आणि ते कीर्तन संपल्यानंतर सर्वजण पाहतात तर काही छत्रपती शिवाजी महाराज जागेवरून हलत नाही. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हाक देता बरोबर अगदी झोपेतून ताडकन उठावं तसं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उठले. आणि पाहतात तर काय, जगद्गुरु तुकाराम महाराज विचारतात, राजे आपण एवढं त्या ठिकाणी काय बरं त्या एकदम भावना विभोर होऊन गेलेत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, महाराज आज तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आता कोणतंही कार्य आपल्या हातून करावं नाही, फक्त त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन करावं, प्रभूचं मनन करावं आणि त्या प्रभूच्या चरणाची सेवा करावी, फक्त एवढंच मला वाटतं. असं म्हटल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घराकडे परतले, आई जिजाऊ घरामध्ये बसल्या होत्या. आई जिजाऊ घरामध्ये बसल्या असताना छत्रपती शिवाजी महाराज आले, आपल्या आईला सांगू लागले, आई अगं आज मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसलो, महाराजांनी अभंगावर निरूपण केलं आणि माझी एकदम बुद्धी पलटली. मला असं वाटतं आई, हिंदवी स्वराज्याची स्थापना ही त्या ठिकाणी माझ्या हातून होणार नाही. आईची एकदम पायाच्या खालची जमीन सरकली आणि आई आपल्या मनामध्ये विचार करून राहिली की काय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या राजाला त्या ठिकाणी ज्ञानबोध सांगितलं की माझा राजा त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता नकार करतोय. आणि असं त्या ठिकाणी मनात आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आई जिजाऊ गेल्या. आई जिजाऊ गेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज आमचा राजा त्या ठिकाणी मनामध्ये विचार करतोय की आजपासून मी त्या ठिकाणी कोणत्याही शस्त्रू सोबत लढणार नाही, काय तुम्ही त्याला बोधामृत पाजलं. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज मनामध्ये विचार करतात, आई मी असला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं नाही, फक्त मी जीवाबद्दल बोलत होतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी भावना विभोर होऊन गेले आणि अगदी त्या नामामध्ये तल्लीन होऊन गेले. मग छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि विचारू लागले, म्हणे जर जीव हा त्या ठिकाणी अमर असेल, परंतु या जीवाला 10 जीवांना अमर करण्यासाठी कोणती तरी एक शक्ती असावी लागते. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला राजा छत्रपती शिवबाला, छत्रपती शिवाजी राजा जर तुमच्या हातून हे कार्य होणार नसेल आणि जर दुसरा कोणी राजा या ठिकाणी जन्माला आला नसेल तर खरोखर तुमची इच्छा पूर्ण होतील. असं विचारल्यानंतर मनामध्ये विचार केला आणि पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची त्या ठिकाणी इच्छा प्रबळ केली. आणि नंतर शिवाजी महाराज घराकडे परतले, आई जिजाऊ सुद्धा घराकडे आल्या. आणि त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी ऋषीमुनींना त्रास होतो, अधर्म वाढायला लागतो, जब जब होय धर्म की ग्लानी वाढई असुर धर अभिमानी तब तब रूप धरी विविध शरीरा. आणि त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येतं, हे त्या ठिकाणी राष्ट्र मोडायला लागतं, धर्म वाढायला लागतो, साधू संतांचं कीर्तन बंद व्हायला लागतात, तेव्हा तेव्हा कोणत्या नाही कोणत्या रूपामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी काय घेत असतो, जन्म घेत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पडसी भक्त जना, आपुल्या पडसी भक्त जना, आपुल्या
आणि धर्मरक्षावया अवतार तू घेशी. अगदी त्याप्रमाणे जेव्हा आई जिजाऊ एकदा घरामध्ये बसलेल्या होत्या. पहा, मी थोडंसं अभंगाकडे जातो. वेळ भराभरा निघून चाललाय. 10 वाजतापर्यंतची वेळ होती, परंतु आम्हाला यायला कदाचित उशीर झाला आणि त्यातल्या त्यात मला फेटाच बांधता येत नव्हता. एवढी फसगत झाली माझी. आज नवीन फेटा बोलवला, गुंडाळता गुंडाळता पूर्ण घामात चेर झालो, परंतु फेटा काही जमत नव्हता. विठ्ठल हो, तरी जसे आहे जैशी आहे तैशा परी राय. अगदी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करूया. आणि नंतर जेव्हा आपला हा हिंदवी स्वराज्य स्थापन नव्हता, जेव्हा राजे शिवछत्रपती नव्हते, तेव्हा आपण म्हणतो आमच्या घरामध्ये वंशाचा दीपक पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमच्या माईमाऊल्यांना मुली किती त्या ठिकाणी 4-5 होतील, परंतु 4-5 मुली झाल्यानंतर असं वाटते प्रत्येकाला की आमच्या घरी एकतरी वंशाचा दिवा असावा. अगदी त्याप्रमाणे जिजाऊला सुद्धा वाटत होतं की मला त्या ठिकाणी पुत्ररत्नाची प्राप्ती व्हावी, परंतु मुलगा कसा पाहिजे, मला कसा पाहिजे होता आई जिजाऊला? मुलगा जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, हा जो अधर्म वाढलेला आहे, हा अधर्माचा त्या ठिकाणी नायनाट करेल, हे शत्रू वाढले, त्या शत्रूंना त्या ठिकाणी त्यांची वाट दाखवेल, असा पुत्र मला त्या ठिकाणी व्हावा. कसा? ऐसा पुत्र देगा देवा. तिन्ही लोकी त्याचा झेंडा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा. ऐसा पुत्र देगा देवा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा. ऐसा पुत्र देगा देवा, तिन्ही लोकी त्याचा ठेवा. अगदी त्याप्रमाणे मला पुत्र व्हावाय असं त्या ठिकाणी मनामध्ये इच्छा प्रबळ करत आहे. कोण? माता जिजाऊ. हातामध्ये त्या ठिकाणी भगवद्गीता घ्यायची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा घ्यायची, ज्ञानेश्वरी घ्यायचं हातामध्ये आणि त्या ठिकाणी वाचत बसायची. मनामध्ये इच्छा प्रबळ होती की त्या ठिकाणी माझ्या पोटी येणारी संतान हा सर्व हिंदवी स्वराज्याचा संस्थापकच होणार, असं त्या ठिकाणी मनामध्ये इच्छा प्रगट असताना संत कृपा झाली, इमारत फळा आली आणि त्याप्रमाणे राजा शिवछत्रपतींचा त्या ठिकाणी जन्म झाला. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने दिया में, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, हा सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. हो. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज 19 फरवरी 1630 मध्ये त्या ठिकाणी जन्मास आले. बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर आई त्याला त्या ठिकाणी शिकवू लागली. लहानाचं मोठं जेव्हा लेकरू होतं तेव्हा आई गर्भातले संस्कार आणि मुलाला जन्म झाल्यानंतरचे संस्कार रोज जेवढे चांगले असतील तेवढा त्या ठिकाणी मुलगा घडत असतो. अगदी त्याप्रमाणे आईने सांगितलं जन्म होता बरोबर, बाळा शिवबा तुलाही त्या ठिकाणी आल्यानंतर एकच कार्य करायचं आहे. हा त्या ठिकाणी जो अधर्म वाढलेला आहे, इकडे साधू संतांची त्या ठिकाणी निंदा व्हायला लागली आहे, हे ब्राह्मण लोक त्या ठिकाणी आपल्याला काय क्षत्रिय समजतात, या सर्वांचं नायनाट करायचं आहे आणि तुला या अखंड हिंदवी
हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे असं त्या ठिकाणी आई जिजाऊने शिवबाला सांगितलं आणि शिवबा त्याप्रमाणे त्या ठिकाणी एक एक पावलं टाकत त्या ठिकाणी मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराज आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला त्या ठिकाणी जाऊ लागले. नवे आपल्याला त्या ठिकाणी सोबत कोण घेतलं, कोणाला घेतलं सोबतीला बोला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीला कोण कोण होते बोला. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत कीर्तन समोरच जाणार नाही. तारसाची लोक गेले होते का इथून? कोण होते बोला. ताई तू उभी हो ग, सांग बेटा कोणत्या वर्गात आहे तू? कोण होते सोबतीला? व्हेरी गुड. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. सोबत आपल्या मावळ्यांना घेतलं आणि त्या मावळ्यांना सांगितलं की माझ्या आईची जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायची आहे. आणि सर्व मावळे सोबत घेतले. तुमच्यासारखे दारू पिणारे मावळे नव्हते बाबा. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो. गावागावामध्ये महाराजांचे फोटो लावतो, मूर्त्या लावतो, गाडीवरती झेंडे मिरवतो, कपाळावरती त्या ठिकाणी चंद्रकोर लावतो, अंगावरती भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करतो आणि डीजेच्या तालावरती नाचतो. काय कोणते गाणे लावता आहे का जरा तरी भान तुम्हाला? हो त्या डीजेच्या तालावरती नाना प्रकारचे तुम्ही पिक्चरचे गाणे लावून त्याच्यावरती डान्स करता. ही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती? हेच शिकवलं का आमच्या महाराजांनी तुम्हाला? आहे का लक्षात तुमच्या काहीतरी? पहा अलीकडे इकडे तिकडे तुम्ही थोडासा विचार करा. उद्याच तुम्ही पेपरवरती पहा की या ठिकाणी रॅली काढली आणि 2 तरुणांमध्ये वाद होऊन त्या ठिकाणी एकाचा बळी गेला. होणार का शिवजयंती अशाने साजरी? ज्या महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता हा सर्व समुदाय एकत्रित होण्याकरता आपला त्या ठिकाणी देह झिजवला, स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या हृदया छातीवर, आपल्या निर्णया छातीवर, आपल्या निर्णया छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या हृदया छातीवर. प्राणप्रणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणप्रणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. राजावर माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवबाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. आणि एकच राजा इथे जन्माला आपल्या निरळ्या छातीवर, आपल्या छातीवरती त्या ठिकाणी तलवारीचं घाव शोषण केलं आमच्या राजांनी आणि हा अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. एवढं त्या ठिकाणी आपला देह झिजवला आणि आमचे तरुण त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. फक्त महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं, त्यांच्या मूर्त्या ठेवायच्या, मूर्तीला हार घालायचं ना मस्त आपण दारू ढोकसून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकी जय म्हणायचं. नाही चालणार असं. नाही आवडणारी ही भक्ती. देवाला कोणती भक्ती आवडतं? हीच थोर भक्ती आवडते देवा. हिचे थोर भक्ती आवडते देवा. हिचे थोर भक्ती आवडते देवा. हिचं थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची.
अशी भक्ती त्या ठिकाणी आपल्या परमेश्वराला आवडतं, परंतु आपण तसं करत नाही. आपल्याला वाटतं तसं आपण त्या ठिकाणी भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, पण जे परमेश्वराला आवडतं, जे आवडे सर्वाला त्याची आवडे देवाला, म्हणजे जे कार्य संतांनी आपल्याला सांगून ठेवलं, जे कार्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, ते कार्य जर आमची तरुण पिढी करत असेल तर ती भक्ती त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे. आणि ती भक्ती, ती खरी शिवाजी जयंती त्या ठिकाणी साजरी होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. ढाला 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 ढाला. हो. आणि असा त्या ठिकाणी शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी पायपीट करू लागले. पहा, आईच्या मनामध्ये जे होतं, आईनं जे गर्भात असल्यापासून जे त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये ठरवून ठेवलं होतं की माझा पोरगा त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, आमच्या आईला असे कधीच डोहाळे लागत नाही. आमच्या माऊल्या जेव्हा त्या ठिकाणी गरोदर असतात, आजकाल त्या ठिकाणी फॅशन होऊन बसली आहे महाराज, लग्न झाल्यानंतर जेव्हा आमची आई गरोदर राहते तेव्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर 3 महिन्याची झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात, त्यांना सांगतात की तुम्ही माहेरी जा, तुम्हाला बेड रेस्ट करावं लागतं. आमच्या माऊल्या निघाल्या बेड रेस्ट करण्याकरता माहेराला जातात. माहेरी अख्खा 6 महिने लोटून त्या ठिकाणी आपल्या बाळाची डिलिव्हरी होईपर्यंत माहेरी राहतात. परंतु माहेरी गेल्यानंतर काय करायला पाहिजे आपण? आपल्याकडे संपूर्ण वेळ असतो, पण आमच्या माऊल्या 7 वाजले की त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याची बायको, 7:30 वाजले की त्याच्यानंतर माझं कुंकू मीच पुसलं. त्याच्यानंतर दिवसभर सिरियल नसतात तर तेव्हा तारक मेहताचा उलटा चष्मा, असं त्या ठिकाणी आपण नाना तऱ्हेचं टीव्ही मध्ये बघतो. आणि ते सर्व संस्कार आपल्या गर्भावती होतात. आणि तसेच मुलं तुमच्या घरी जन्माला येतात आणि मग आपण ओरडत बसतो की देवा, मी म्हटलं होतं तुला, मला वंशाचा दिवा देशील. तुमचा वंशाचा दिवा काय तुम्हाला म्हातारपणीचे काय आधार देणार आहे? तुम्हीच तर त्या ठिकाणी बघता, सिरियलचे नाव बघा ना, माझ्या नवऱ्याची बायको. तुमच्या नवऱ्यानं दुसरी बायको केलेली तुम्हाला चालेल का? बोला माया मंडळी. आजचा हा कीर्तन तुमच्याकरता आहे, कारण जिजाऊ मातेनं आपल्या मनामध्ये इच्छा प्रबळ केली नसती तर शिवाजी राजे त्या ठिकाणी जन्माला आले नसते. म्हणून माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हो, माझ्या जिजाऊची पुण्याई आली व फळाला. कारण जसं जिजाऊंना जसा पुत्र हवा होता तसा पुत्र त्यांना मिळाला, म्हणून त्यांची त्या ठिकाणी फळाला आली. आमची का फळाला येत नाही? विचार करण्यासारखं आहे. आम्ही एवढं देवधर्म करतो, आजकाल तर त्या ठिकाणी क्रेज बनला. सोमवार दिवस आलं, तुमच्या गावाकडे आहे की नाही माहित नाही मला. सोमवार दिवस आलं, एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं, 1 लोटा जल, सारी समस्या का हल. शिवभक्ती वाढली, अतिशय सुंदर आहे. मला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल काही बोलायचंही नाही आहे. परंतु हे सर्व करत असताना आपला त्या ठिकाणी संसार, जेव्हा आपण संसार गाडा समोर हाकतो त्याप्रमाणे तेव्हा आपल्या मुलांवरती ते योग्य संस्कार व्हायला पाहिजेत, आपल्या गर्भावरती योग्य संस्कार व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण म्हणतो की नाही राजे तुम्ही आता तरी त्या ठिकाणी जन्म घ्या. केव्हा तुम्ही जन्म घेणार? हो, या भारताला त्या ठिकाणी पाहावंसं वाटलं नाही. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं, भारता ग्रहण लागले अति गुलाम जण जाहले, नाही का? म्हणून आताही तो त्या ठिकाणी कोण येणार नाही, श्रीकृष्णाला म्हटलं होतं. आपण त्या ठिकाणी राजांना बोलवतो, राजे नाही येणार. राजांसाठी त्या ठिकाणी जसे राजांना मावडे पाहिजे तसे मावडे आमचे त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाही. महाराजांना आल्यानंतर इथं दुःख होईल. काय? जसं मावड्यांनी आपल्या रक्ताची, आपल्या प्राणाची पर्वा न करता हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता, राष्ट्र करण्याकरता छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या जीवाची पर्वा न करता ह्या हिंदवी स्वराज्याकरता आपल्या प्राणाची आहुती देत त्या ठिकाणी एवढं मोठं स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलं आणि तरी सुद्धा आपण त्यांचा उपकार विसरतो. हो, शिवाजी जयंती नुसती साजरी करून चालणार नाही, तर शिवाजी महाराजांचे जे काही सांगितलेले गुण आहेत, जे शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य आहे, ते कार्य त्या ठिकाणी त्यांचं स्मरण, आपल्याला त्यांच्या कार्याचं स्मरण आजच्या दिवसाला तरी निदान ठेवावं लागेल. तेव्हाही खरी त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होईल. विठ्ठल आणि असा त्या ठिकाणी शिवाजी राजे जेव्हा आपल्या आईचं त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कार्य करायला लागला आणि आईनं जसं डोहाळे पाहिलं होतं की माझा पोरगा त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, असं तेव्हा जेव्हा डोहाळे लागलं होतं आणि जेव्हा बाळ जन्मास आला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊ लागलं आणि कीर्तनामधून त्या ठिकाणी पहा, कीर्तन सुद्धा आजकाल आमच्या मुलांना आवडत नाही. एखाद्या ठिकाणी कीर्तन सुरू असेल तिथे जाणार नाही, हातामध्ये त्या ठिकाणी टाळ घेणार नाही, धोतर तर घालायचं दूरच झालं, कधी विना हातात घेणार नाही, कधी मृदंग वाजवणार नाही. हे सर्व त्या ठिकाणी आम्हाला आवडतच नाही. अहो, कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. अहो, आपल्या संप्रदायाचं कार्य आहे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा जोपासलं, नवे नवे सर्व संतांनी जोपासलं. अहो, राजे शिवछत्रपती सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे. पहा, साधं काम आहे का वारकरी संप्रदाय? म्हणजे हो, नुसतं बोलल्यानंतर वारकरी, मी वारकरी आहे म्हटल्यानंतर समोरच्या माणसाला एकदम घाम येऊन जातो. एवढं त्या ठिकाणी पावर आमच्या संप्रदायामध्ये आहे. आणि आमच्या पोरांना हे आवडत नाही. आता एखाद्या त्या ठिकाणी नर्तकीला बोलवा आणि इथं नाचायला लावा, ते आमच्या पोरांना आवडतं. कारण काय? आमचे संस्कार कुठंतरी कमी पडत चालले. आमच्या माय मावल्यांना त्या ठिकाणी वेळच नाही. दिवसभर कामाला जायचं, संध्याकाळी आल्यानंतर टीव्ही मध्ये घुसायचं आणि दिवसभर पुन्हा सकाळ झाली की पुन्हा कामावरती जायचं, पण पोराकडे लक्षच देत नाही. पोरांवरती संस्कारच होत नाही आणि ज्या त्या संस्काराच्या कमतरतेमुळे आमची ही तरुण पिढी त्या ठिकाणी बिघडत चालली आहे. नाना प्रकारचे आमचे पोरं, अहो 7 वर्षाची चिमुरडी आमची घराबाहेर शाळेत शिकण्याकरता जाते, ती घरी येईपर्यंत त्या ठिकाणी काय होणार त्या पोरीचं हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. जिकडे तिकडे आपण न्यूज मध्ये बघतो, न्यूज पेपर मध्ये वाचतो, इकडे तिकडे सर्वत्र आपण पाहतो काय सुरू आहे. या भारताला ज्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारता ग्रहण लागले, अगदी त्याप्रमाणे एवढा मोठा राष्ट्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामध्ये ह्या हिंदवी स्वराज्यामध्ये जर हे असे कार्य जर होत असतील तर काय होणार आपल्या देशाचं. आणि म्हणणे तसे होते, जिजाऊ माता आपल्या पोराला पाळण्यात हलवताना त्या ठिकाणी गीत तसे म्हणायची, म्हणून त्या ठिकाणी कसे जन्मास आले? अभंगाच्या पहिल्या चरण. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारे, धन्य महाराज जन्मले संसारे. धन्य महाराज जन्मले संसारे, धन्य महाराज जन्मले संसारे.
महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. आता महाराज असे त्या ठिकाणी जन्मास आले आणि जन्माला आल्यानंतर काय केलं? धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. पहा, नुसते जन्माला आले नाही तर आल्यानंतर त्या ठिकाणी जसं साधू संतांनी सांगितलं की मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना गोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. नाही, मनुष्य जन्म त्या ठिकाणी एकदा मिळाला, पुन्हा कधीच त्या ठिकाणी मिळणार नाही. परंतु माणसासारखं जर तुमचं कर्तव्य असेल, माणसासारखं जर तुमचं त्या ठिकाणी वागणं असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मनुष्य जन्म मिळू शकतो. परंतु मनुष्याच्या जन्मात आल्यानंतर आमचं कर्तव्य त्या ठिकाणी चुकलं, आम्ही चुकलिया वर्म फेरा पडे आणि आपलं कर्म त्या ठिकाणी बिघडत गेलं, चुकत गेलं आणि त्यामुळे जगद्गुरु तुका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ना, येशील ना शेवटी तू गुरुराया धावुनी. कारण शेवटच्या क्षणाला माणसाची अशी अवस्था होते, म्हणतात की एक एक रोमाची ठाई शतविंच वाचे दंश पायी. एक विंचू एका रोमाच्या ठिकाणी 100 विंचू चावल्याचं त्या ठिकाणी माणसाला दुःख होतं मरणाच्या वेळी. आणि म्हणून ते मंगलमय मरण करण्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात, काय म्हणतात? येशील ना गुरुराया तू शेवटी धावुनी. कशा करता? आणि म्हणून जसं इकडे सांगितलं की धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. महाराज जरी त्या ठिकाणी राजे होते, शिवछत्रपती होते, तरी त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये कशाचं? नारायण नामाचं त्या ठिकाणी काय करायचं तर जाप करायचं. काय होतं नारायण? काय होतं नारायण नामानं? एवढं मोठं त्या ठिकाणी वाल्याचा वाल्मिक झाला. अहो, नारायण नाम एवढं त्या ठिकाणी पावन आहे की त्या ठिकाणी नुसता नारायण नारायण जरी म्हटलं तरी काय? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नारायणा नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. थोडी भाषा नाला पान, थोडी भाषा नाला पान. थोडी पाशा नाला पाना, थोडी पाशा नाला पाना. थोडी भाषा नाला पान, थोडी भाषा नाला पान. थोडी भाषा नाला पान. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नारायण नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नारायण. वा वा. थोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे नारायण. एवढं ताकद त्या नारायण नामामध्ये आहे. कारण
जेव्हा राजे शिवछत्रपती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जायचं, तुम्ही म्हणाल की एवढा मोठा छत्रपती शिवाजी राजे आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये कशाला जायचं? हो, तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी भक्ती होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी शक्ती होती. आणि जोपर्यंत भक्ती आणि शक्ती एकत्रित होत नाही तोपर्यंत हे कोणतंही कार्य त्या ठिकाणी एकत्रित होत नाही, कोणतंही कार्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पारच पडू शकत नाही. आणि हे दोन्ही त्या ठिकाणी भक्ती आणि शक्ती ह्या दोनही गोष्टीची सांगड होती, म्हणून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची त्या ठिकाणी स्थापना होऊ शकली. आणि असं असताना धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण, आणि नारायण नामाची त्या ठिकाणी सांगड घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मनामध्ये जसं आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे विचार करतात की हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी जिकडे तिकडे अत्याचार वाढायला लागला, व्यभिचार होऊ लागला. जसं आपण आता बघतो जिकडे तिकडे काही नाही काही आपल्याला रोजच्या रोज न्यूजपेपरमध्ये, कुठल्या न्यूजमध्ये, कुठं वृत्तपत्रामध्ये आपण वाचतो की महाराज आज असं झालं, आज तिकडे असं झालं. आताच त्या ठिकाणी आपल्या प्रयागराजला चेंगराचेंगरी झाली, त्याच्यामध्ये 40 लोक. कशामुळे काय होत आहे? हो, आपण त्या ठिकाणी विनाशाकडे चाललो आहे. कलियुगामध्ये त्या ठिकाणी सांगितलंय ना, कलियुगी केवल नाम धारा, सुमिर सुमिर नाही उतर ही पारा. कलियुगामध्ये त्या ठिकाणी सर्व जे भक्ती मार्ग आपल्याला सांगितलं, नवविधा भक्ती सांगितली, त्या भक्तीमध्ये फक्त एक भक्ती आता कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. ती भक्ती फक्त शिल्लक आहे, आणि जो ती भक्ती करेल तो त्या ठिकाणी तरुण जाणार आहे. मग कोणती भक्ती करायची कलियुगामध्ये? सांगा, कलियुगामध्ये कोणती भक्ती श्रेष्ठ आहे? बोलत चला. रामकृष्ण हरी, बरोबर आहे त्यांचं. परंतु कलियुगामध्ये कोणती भक्ती? कलियुगी केवल नाम आधारा, सुमिर सुमिर भव उतरही पारा. राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, राम जय जय राम. कलियुगी केवल नाम धारा, सुमिर सुमिर भव उतरही पारा. राम सिया राम, जय जय राम, राम सिया राम, जय जय राम. कलियुगामध्ये फक्त नाम श्रेष्ठ सांगितलं. कोणी? ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. जन्म जन्मांतरीचे जरी तुमचं पापे असतील तरी त्या ठिकाणी फक्त एका नावाने सर्व त्या ठिकाणी जडून खाक होतात. आत्ताच आम्ही प्रयागराजला जाऊन आलो, 27 लोकांना सोबत घेऊन गेलो. त्यांना सांगितलं, तुम्ही जरी तीर्थाला आले, त्रिवेणी संगमावर आले, प्रत्येक लोकांना वाटतं, काही लोकांना की नुसतं त्या ठिकाणी काशी प्रयागला गेल्यावरती सर्व पाप धुवून त्या ठिकाणी आपण मोकळं होतो. मी पण गेलो, मी पण आलो तिथून शुद्ध होऊन परवाच्या दिवशीच 27 लोकांना घेऊन गेलो होतो. आणि पण तसं होत नाही. ओ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पहा, एक नुसतं त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती जरी गेलात, कितीतरी पाण्याने आंघोळ घातली, 21 नद्यांच्या पाण्याने जरी आंघोळ घातली, पण तुमच्या मुखामध्ये नाम नसेल तर ते तरी ते व्यर्थ. आता काही लोक म्हणत असतील, महाराजनं भलीच उपाध आणली, 7-8 हजार रुपये देऊन आम्ही गेलो, आंघोळ करून आली, सर्व पाप नष्ट झाले असते. महाराजनं फालतूच आमच्या मागं लावली. म्हणून त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर जसं महाराज
छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जायचं तसं तुम्ही नाही कीर्तनात गेले तरी चालेल, परंतु कोणत्या तरी एका भगवंताला त्या ठिकाणी सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून नामाची दीक्षा घ्यायची, कारण या नामाशिवाय हा मनुष्य त्या ठिकाणी तरुण जाऊ शकत नाही असं त्या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगितलं. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. जरी त्यांच्या मनामध्ये प्रबळ इच्छा असली, जरी ते शत्रू सोबत वार करणारे होते, परंतु जे ध्याती अंतरी नारायण. मग पुढच्या चरणामध्ये काय सांगतात बोला, दुसऱ्या चरण. नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय. हो नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय. नारायण गाय नारायण धाय नारायण 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 गाय नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय. हो धन्य त्याची माया प्रसवली. माया प्रसवली हा धन्य त्याची माया प्रसवली. त्याची माया प्रसवली हा नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय. हो नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय. नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण धाय. नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. पहा आता अगोदरच्या चरणामध्ये सांगितलं होतं धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. नारायण जो त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये नारायणाचा जप करतो, जो ध्याती अंतरी नारायण. परंतु इकडे दुसऱ्या चरणात काय सांगितलं, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय. पहा ज्याच्या परिवारामध्ये ज्याच्या कुटुंबामध्ये एक तरी त्या ठिकाणी वारकरी होणं, नवे नवे तुमचा मुलगा त्या ठिकाणी हरिभक्त होणं, हे खरी त्या आईची काय आहे, काय आहे, आईची कृपा आहे, आईचा आशीर्वाद आहे. आणि आई खरोखरच त्या लायक असेल, कारण धन्य माता पिता तयाची. हे धन्य माता पिता तयाची या. 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 आपुलिया हिता असे जो जागता. आपुलिया हिता ते जो जागता आपुलिया हिता असे जो जागता. ते जो जागता हे धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. आत्ता कीर्तन सुरुवात झाली.
आता सांगा, आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. आता बोलायचं नाही कोणीच, माई माऊल्या पहिल्यांदा उत्तर देतील, नंतर पुरुषांना प्रश्न विचारतो. बोला, तुमचं हित कशात आहे? थांबा थांबा, पुरुष मंडळी 2 मिनिटं बोलू नका, कीर्तनाला उशीर होईल तरी चालेल, पण हा प्रश्न सुटला पाहिजे. सांगा माऊल्यांना, तुमचं हित कशात आहे? मौन व्रत धरलं का आज शिवाजी जयंती निमित्त? कशात आहे तुमचं हित? लेकरात. वा, तुमचं हित सांगा, कशात आहे तुमचं हित? तुमचं हित माई बापात आहे. बिघडला शिवजयंतीचा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल ढाला 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 ढाला. तर माई माऊल्यांचं हित आहे लेकरात. लई लेकर झाले तुम्हाला ना, लई लेकराईनं तुम्हाला काशी घडवली. लेकरात तुमचं हित आहे. काय माय माऊल्यांनो, एवढा कीर्तनामध्ये येऊन बसताना सांसारिक गोष्टीची चर्चा करता? चुकलं ना तुमचं. काय अहो, मुलाबाळामध्ये तर तुमची इच्छा असेल, तुमची आसक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली असेल, तर शेवटच्या क्षणाला सुद्धा तुमचा मुलगाच तुम्हाला आठवेल, आणि तोच शेवटच्या क्षणी सोडवे ना तेव्हा पाटची बहीण शेजेची कामीन दूर राहे, शेजेची कामीन दूर राहे. सोडवी ना तुला पाटची बहीण, सोडवी ना तुला पाटची बहीण, येते तुला वन दूर राहे, शेजेची कामीन दूर राहे. बिघडलं का नाही? तुकाराम महाराज सांगतात, सोडवे ना तेव्हा पाटची बहीण शेजेची कामीण दुरला आहे. मग कोण सोडवेल? सोडवेल तेव्हा देशीचा तो धनी, आणि कसोय रे भले भले. आणि मग कोण सोडवेल? एका चक्र पाणी वांचून या. शेवटच्या क्षणाला तुम्हाला तुमचा देव, तुमचा परमेश्वर, तुम्ही गत जन्मी केलेलं तुमचं पुण्य आणि गत जन्म केलेली तुमची त्या ठिकाणी देवाची सेवा, हे तुम्हाला त्या ठिकाणी मुक्त करू शकते. आणि तुम्ही म्हणता आमचं लेकरात हित आहे. आता सांगा, 2 लेकर आहेत, कोणाला 3 असतील, कोणाला 5 असतील, कोणाला 11 असतील. आहेत 11-12 वाले आमच्या इकडे राहतात, 15-15. तुमच्या इकडे नाही माहित आम्हाला. हा, तर लेकरामध्ये जर तुमचं हित आहे, तर मग सांगा, शेवटच्या क्षणाला तुमचा पोरगा तुमच्या तोंडात पाणी घायला राहील काय? बोला आता. एक मुलगा जरी असेल तरी त्याची माधुरी दीक्षित हा विवाह करून जेव्हा घरामध्ये येतो, उंबरट्यामध्ये तुम्ही त्याला अटकवता. सुनबाईला पहा, तुमची पद्धत सांगतो, आपल्या जशा विवाहिक पद्धतीमध्ये नाही का, आपण लग्न झाल्यानंतर आपल्या पोराला जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा त्या सुनेच्या पायातून ते काय माप ओलांडता आणि तिथं तिला अटकवता आणि तिला नाव घ्यायला लावता. तीच माधुरी दीक्षित जेव्हा तिला मुलं बाळ होतात ना, ही म्हातारी होते, तेव्हा म्हणते का आता तुझा उंबरठा मला ओलांडायचा आहे. तुम्ही जेव्हा तिला अडकवताना येताना जाताना तुम्हाला ती ढकलून बाहेर काढते. मग काय तुमचं पोरग हो, एक मुलगा जरी असेल तरी तो सुद्धा आपल्या आई वडिलांना जवळ ठेवत नाही. आताच तुम्ही मागे वाचलं असेल, आपल्या नागपूर जिल्ह्यातली गोष्ट आहे. एकुलता एक पोरगा, वडिलांनी त्या ठिकाणी नाना तऱ्हेचं कष्ट शोषून करून त्याला मोठं केलं. एक पोरगा इंजिनियर झाला, एक मुलगी डॉक्टर झाली, दोघंही त्या ठिकाणी पदवीधर झाले. आई वडील म्हातारे झाले. म्हातारे झाल्यानंतर दोघंही त्या ठिकाणी गावामध्ये खेड्यामध्ये राहू लागले. पोरं त्या ठिकाणी मुंबई दिल्लीला तिकडे नोकरीवरती गेले. असंच एक दिवस, कारण शेवटी हा देह आहे, कधी या देहाचं कमी जास्त होईल काही सांगता येत नाही. आजीची तब्येत बिघडली. आजोबांनी दुसऱ्याच्या घरून फोन लावला आपल्या मुलाला की बाळा, तुझ्या आईची तब्येत त्या ठिकाणी सिरियस झाली आहे रे, आता ती मरण्याच्या शेवटच्या श्वासावरती आहे आणि तिला आता शेवटचं तरी वाटतं की माझा मुलगा त्या ठिकाणी यावा आणि मला शेवटचं दर्शन त्या ठिकाणी त्यानं घ्यावं. मी माझ्या पोराचं त्या ठिकाणी शेवटचं चेहरा बघावं असं त्याच्या आईची इच्छा आहे. तुम्ही पेपरवर वाचलंच असाल, मी सुद्धा वाचलं. तर त्या मुलांनी सांगितलं की बाबा मला सुट्ट्या नाही, मी जेव्हा मला सुट्टी त्या ठिकाणी रजा होईल तेव्हा त्या ठिकाणी मी येईन. असं म्हणता म्हणता 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. आई डोळ्यामध्ये त्या ठिकाणी तेल टाकून आपला मुलगा येईल 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 म्हणून वाट पाहतं. शेवटी
परमेश्वराला सुद्धा वाटलं की ज्या मुलाबाळामध्ये या आईवडिलांनी आसक्ती निर्माण केली, हिला शेवटच्या क्षणापर्यंत देव आठवला नाही, हिचं काही होऊ शकत नाही. आणि एक सूत्र परमेश्वराने ओढलं आणि त्या म्हातारीला घेऊन गेलं. मेल्यानंतर त्या मुलीला फोन केलं की बाई तुझी आई गेली, तरी ती मुलगी म्हणाली की मला सुट्टी नाही. गावातल्याच लोकांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही माझ्या आईचा अंत्यसंस्कार करून टाका. काय पोरं आहेत तुमचे, काय तुम्ही संसारामध्ये आसक्ती ठेवता हो. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणाचे कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. कोणीच कोणाचं होत नाही. म्हणून माई माऊल्यांनो आज इथं उत्तर दिलं. तुम्ही सांगितलं की आमची पोरामध्ये त्या ठिकाणी काय आहे. हा झोपल्या का, उत्तर देऊन टाकायचं प्रश्नाचं, मग झोपून जायचं का. असं नाही करायचं. काहीतरी आपण बोलल्यानंतर ते बोललं पाहिजे. त्याच्यावर तर काय विवेरण होतं ते आपल्याला माहित होतं ना. चुकेल तर शिकेल, नाही का. मी काही कीर्तनकार नाही. मी आळंदीला जाऊन 4-6 महिने राहिलो आणि कीर्तन शिकून आलो असं काहीच नाही. पहिलाच वर्ष आहे माझं कीर्तनाचं. तरी तुमच्या कृपा आशीर्वादानं, मला नाही माहित मला चांगलं करता येते की वाईट करता येते, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या भरगच्च स्टेजवर मला 6 वेळा पाणी प्यावं लागलं. कीर्तनात कधीच पाणी पित नाही. तुम्हाला पाहून त्या ठिकाणी माझ्या अंगात एकदम घाम येऊन राहिलाय. घाबरून गेलो मी. असं वाटतं की तारशामध्ये त्या ठिकाणी एवढे साधू संत लोक आहे, एकदम धावले वगैरे आणि महाराजाचं एखादं चुकलं थोबाड फोडलं, गावाला कसं जायचं, नाही का. असं नाही झालं पाहिजे. चला विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. तर त्या ठिकाणी आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. मग पहिल्यांदा मातेलाच धन्यता का दिली हेही त्या ठिकाणी महत्वाचं आहे ना. कारण इकडे सांगितलं ना, धन्य त्याची माय प्रसवली. म्हणजे जो नारायण नारायण नामाचा जाप करतो, नवे नवे जो त्या ठिकाणी भक्ती मार्ग त्या ठिकाणी भक्ती मार्गाने चालतो, भक्तीच्या मार्गावर पतावर चालतो आणि भक्तीचा मार्ग अंगीकारतो, धन्य त्याची माय प्रसवली. म्हणजे तेव्हा त्या मायेचा त्या ठिकाणी उद्धार होतो. म्हणून त्या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद आईला आहे. परंतु आमची आई जर हरिभक्त नसेल आणि जर मुलगा हरिभक्त झाला असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण कुळाचा उद्धार तो पोरगा करत असतो. पहा, एवढं त्या ठिकाणी माईला प्रत्येक ठिकाणी धन्यता दिली आहे. कित्येक कवींनी आईविषयी भाष्य केलं, पण आमच्या माय माऊल्या सुद्धा काही काही ठिकाणी आता आपण ऐकतो 2-2 लेकरं राहिल्यानंतर आमच्या माय माऊल्या दुसऱ्यांसोबत जातात. हे आमचे संस्कार आहेत का हो. आमची आजी 80व्या वर्षापर्यंत गेली तरी तिच्या डोक्यावरचा सेव जरी खाली झाला तरी पटकन वरती टाकतं. आणि आमच्या माय माऊल्या ब्युटी पार्लर मध्ये जातात आणि ते शिलाईवाल्याकडे जातात आणि ते हात कमी करतात, इकडे आपलं मागवूनच हे करतात. काय चाललंय हे हो. हे आपण आपल्या त्या ठिकाणी शरीराचं प्रदर्शन करीत असल्यामुळे आमची ही तरुण पिढी बिघडत चालली माय माऊल्यांनो. आणि म्हणून जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धरी. म्हणून त्या ठिकाणी आमच्या माय माऊल्यांना प्रथमतः त्या ठिकाणी मी सांगेन की कोणत्याही प्रकारचं असं त्या ठिकाणी कृत्य करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समोर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. आणि म्हणून स्त्रियांनी जो आपला स्त्री धर्म आहे तो त्या ठिकाणी पहिल्यांदा पाळायला पाहिजे. नाही प्रकारचं काही नाही काही आपण करतो. काय गरज आहे 10-10 हजाराचं 15-15 हजाराचं मेकअप करून काय 2 मिनिटाच्या फोटोसाठी 2 मिनिटाच्या लग्नासाठी तुम्ही एवढा पैसा खर्च करता. आपल्या पोराला त्या ठिकाणी संस्कार केंद्रात टाका, आळंदीला नेऊन ठेवा,
ठेवा, तुमचा पोरगा जेव्हा त्या ठिकाणी शिकून हरिभक्त होऊन येईल तेव्हा तुम्हाला खरं वाटेल की खरोखर माझं त्या ठिकाणी आज पुण्य पळास आलं, तेव्हा तुमचा त्या ठिकाणी जन्म सफल झाला असं तुम्हाला वाटेल. हे फालतूच्या जगामध्ये जग जसं करतं ते आपण तसं करण्याच्या नादामध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी फसकू नका. आणि म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु संत सांगतात की धन्य त्याची माय प्रसवली आणि प्रसवली तया कुळाचा उद्धार. आणि जर नुसता त्या ठिकाणी हरिभक्त जरी जन्मास आला तर संपूर्ण कुळाचा त्या ठिकाणी उद्धार करणारा तुमचा वंशाचा दीपक असू शकतो, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका. तसंच आमच्या आई वडिलांचं दोघांचंही त्या ठिकाणी कर्तृत्व आहे की आपला मुलगा त्या ठिकाणी शाळेत जातो की नाही जात, आपला मुलगा बाहेर कुठंतरी जातो आहे का, हे सर्व नुसतं आईनं लक्षात ठेवून चालणार नाही तर आमच्या वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी पाहावं लागेल. कारण आजकाल आमचे वडील संध्याकाळी दिवसभर ड्युटीवरून येतात आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर जर आमचा वडील दारूच्या नशेमध्ये येत असेल, घराचा उंबरठा ओलांडत असताना त्या ठिकाणी असा डोलत असेल आणि जर आमचे पोरं त्या ठिकाणी पाहत असेल तर उद्या तुमचा पोरगा सुद्धा त्याच अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणून वडिलांनी सुद्धा ते लक्षात राहायला पाहिजे. हो, आई वडील दोन्ही एका गाड्याची चाक आहे आणि जोपर्यंत दोन्ही व्यवस्थित आहे तेव्हा तोपर्यंत तुमच्या संसाराचा गाडा हा सुरळीत चालणार आहे. आणि जेव्हा एखादा चाक जर फिसकटला, तो जर गळून पडला तर तुमचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आजच्या ह्या अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की नारायण गाई नारायण ध्याई धन्य त्याची माय प्रसवली. आणि म्हणून त्या ठिकाणी असं हरिभक्त जर तुमच्या घरामध्ये जन्माला यावं असं वाटत असेल, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या घरामध्ये जन्माला यावं असं वाटत असेल तर नुसत्या त्यांच्या फोटोची, नुसत्या त्यांच्या प्रतिमेला हार टाकून त्यांची जयंती साजरी होणार नाही, तर त्यांचे जे कार्य आहे ते कार्य त्या ठिकाणी आपल्या स्मरणामध्ये ठेवावं लागेल. त्यानुसार आपल्या पोरांना त्या ठिकाणी शिक्षण द्यावं लागेल, जेणेकरून तुमचा पोरगा नाही शिवछत्रपती झाला तरी त्या ठिकाणी संभाजी राजे सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. विठ्ठल हो, हे कार्य त्या ठिकाणी एकटेच नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईनं नुसता मनामध्ये विचार घेतला होता की त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, परंतु छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोठे झाले 9व्या वर्षापासून त्यांनी मनामध्ये संकल्प केला की त्या ठिकाणी माझ्या आईचं शब्द हा त्या ठिकाणी मी पूर्ण करणार. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व मावळ्यांना सोबत घेतलं आणि नुसत्या मावळ्यांना सोबत घेऊन चालणार नाही म्हणून सर्वांच्या हाती अस्त्र शस्त्र दिलं. आणि जे जे त्या ठिकाणी कोण होते, दृष्ट होते, जे जे त्या ठिकाणी राक्षसी वृत्तीनं माजून गेलेले लोक होते, त्यांना त्या ठिकाणी हो एवढे त्या ठिकाणी आपण म्हणतो कितीतरी करोड जाती धर्म आहेत, ह्या जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी बघितलं नाही की हा मुस्लिम समाजाचा आहे, हा हिंदू समाजाचा आहे, हा ब्राह्मण समाजाचा आहे. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जाती धर्म न ठेवता सर्वांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं आपल्या समोर एम ठेवला आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपलं कार्य सुरू केलं. आणि एक एक त्या ठिकाणी कार्य करत असताना कितीतरी त्या ठिकाणी मावळ्यांचा मृतदेह या मातीमध्ये पडला, कितीतरी हे तारे या ठिकाणी गळून पडले आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हतबल होऊ लागले की काय चाललंय. एवढं त्या ठिकाणी मी करत असताना, एवढा अट्टहास करत असताना हा आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करता येणार की नाही येणार. हो, जेवढं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सर्व त्यांचे त्या ठिकाणी मावळे होते, परंतु आताही आपला देश जरी स्वतंत्र झाला असला तरी सुद्धा आपल्या देशामध्ये आजही तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आजही आपले मावळे आहेत. कुठे आहेत आपले मावळे? आपल्या देशाच्या सीमेवरती त्या ठिकाणी आपली काय करतात, रक्षण करतात. आर्मी मधले जवान हो एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये राहून, त्या बर्फामध्ये राहून आपल्या त्या ठिकाणी काय देशाचं रक्षण करतात. आमचा शिवाजी महाराज कुठे आहे? कुठे आहेत आमचे शिवाजी राजे? हो, आमचे शिवाजी राजे या समाजाला अजून सुद्धा त्या ठिकाणी बोध देतात की उठा तरुणांनो, उठा, आता सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला झोपण्याची वेळ नाही आहे. हो, आपला हा भारत देश आपल्याला त्या ठिकाणी सुखी समृद्ध करायचं आहे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित आले नाही, तुमचं हे सर्व त्या ठिकाणी सैन्य एकत्रित आलं नाही, तर
तर त्या ठिकाणी आपल्या भारताची सुद्धा त्या ठिकाणी दुर्दशा होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का. समय नहीं है रुकने का, समय नहीं है रुकने का. समय नहीं है रुकने का, समय नहीं है रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का, समय नहीं है रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का. नौजवानांना सांगितलं, आगे चल नौजवान आगे चल. कोण सांगतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, समय नाहीये रुकणे का. हो शाळकरी शिक्षण झालं म्हणून तुमचं सर्व काही संपलं असं नाही बाबा. हो आमचा शेतकरी राजा त्या ठिकाणी आपल्याला भरण पोषण करण्याकरता सर्वांना 2 वेळचं जेवू भेटावं म्हणून त्या ठिकाणी शेतामध्ये काबाड कष्ट करतो आणि आपल्याला सर्व काही खाऊ घालतो. आणि आमचे पोरं त्या ठिकाणी शेतावर जात नाही, बांध माहीत नाही आमच्या पोरांना. आणि नुसत्या त्या ठिकाणी तरुण पोरी दिसला की त्यांच्या मागं मागं आमचे पोरं जातात. ही आमची अवस्था आहे आज. आणि म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुद्धा कडवडा येत होता आणि ते सांगत होते, अहो एवढा मोठा त्या ठिकाणी राष्ट्रसंत होऊन गेले, एवढी मोठी आपल्या देशाची लोकसंख्या असताना सुद्धा काय मागतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देवाला काही नाही मागत. माणूस द्या माझा माणूस द्याई, भीक मागता प्रभू दिसला, हो प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हो, भीक मागता प्रभू दिसला हो. माणूस द्या माझा माणूस द्या, माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हो, भीक मागता प्रभू दिसला. आता एवढा मोठा त्या ठिकाणी आपला भारत देश असल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माणसाकरता फिरावं लागलं. कारण माणसं भेटत नव्हते का. हो कसा माणूस पाहिजे होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. जसा मावळा होता तसा माणूस त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पाहिजे होता. पण तो माणूस त्या ठिकाणी त्यांना मिळत नव्हता. कारण सर्व आमचे हे जे मावळे आहे, सर्व आमची तरुण पिढी आहे ही व्यसनाधीन झालेली आहे. सर्वांना काही नाही काही कोणत्या नाही कोणत्या गोष्टीचं व्यसन आहे, मात्र हरिनामाचं व्यसन एकालाही नाही. कारण हरिनाम आवडतच नाही ना. हरिनाम हे पुकाचे जपमान तुबाचे सर्व संतांनी लिहून ठेवलं, पण ते पाहण्याकरता आमच्याकडे वेळ नाही. नाना तऱ्हेचं त्या ठिकाणी व्यसन आम्ही करतो. हो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशाला जागवण्याकरता सांगून ठेवलं की जुवा सट्टा चायवर चुट्टा, सब हे बट्टा भाई, इनके मारे कोई न सुकिया लाखो देत गवाई. परंतु तरी सुद्धा आम्हाला समजत नाही की हा जुवा खेळल्यानंतर अहो कितीतरी लोकांचं संसार उद्ध्वस्त झालं, कितीतरी पोरं फाश्यावर गेले. तरी सुद्धा आम्हाला समजत नाही की हे संतांनी लिहून ठेवलं हे खरोखर. आता असं वाटतं की जे आधी संतांना दिसत होतं तसं त्यांनी लिहून ठेवलं, पण खरोखर आज परिस्थिती तशी आली आहे. हो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणसाकरता फिरले. माणूस भेटत नव्हता का. एवढे माणसं आपण येथे कीर्तनामध्ये बसले आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 2-4 लोक जरी बसले तर तिथंच कीर्तन सुरू करायचं. परंतु एवढं कीर्तन सांगत असताना सुद्धा त्यांना वाटत होतं की खरोखर आज मला जसा माणूस पाहिजे तो
माणूस भेटत नाही. आमचे तरुण पिढी आमचं सर्व त्या ठिकाणी कुठं व्यसनाचे मागे लागले, नाना तऱ्हेचे त्या ठिकाणी व्यसन करतात आणि सर्व त्या ठिकाणी पोरींच्या मागे लागले. व्यभिचार वाढला, अत्याचार वाढला, बलात्कार होऊ लागलं आणि म्हणून त्या ठिकाणी असं वाटतं की देवा आता समोरचं काही नको रे, आता माझं डोळं त्या ठिकाणी बंद करून घे, कारण या भारताची अशी दशा मला पाहावल्या जात नाही. आणि अगदी तसंच आमचे राजे शिवछत्रपती महाराजांना सुद्धा असंच वाटत होतं. याच्याकरिता केलं होतं का की हिंदवी स्वराज्याची स्थापना, की माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी आमच्या पोरांनी दारू पिऊन मस्त डीजेच्या तालावरती नाचावं, आमच्या तरुण पोरांनी सुंदर सुंदर नऊवारी लुगडे घालून लेझिम खेळावी एखाद्या स्टेजवरती. याच्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना नाही केली. हो, हा समुदाय त्या ठिकाणी एकत्रित व्हावा आणि सर्व त्या ठिकाणी जातीभेद जातीयवाद नष्ट व्हावा, याकरता आमच्या शिवछत्रपती महाराजांनी कशाची हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि हिंदवी स्वराज्याची नुसती स्थापना केली नाही तर संपूर्ण त्या ठिकाणी जातीयवाद संपवला आणि सर्वांना त्या ठिकाणी समुदायाने एकमताने असं सर्वांना एकत्रित करून हे कार्य, जसं आपण गणेशोत्सव साजरा करतो, गावामध्ये एक गाव एक गणपती असायला पाहिजे, परंतु एकेका गावी 4-4 गणपती, एकेका गावी 4-4 5-5 नवरात्रोत्सवामध्ये देव्या बसतात. कारण काय, या मंडळाची त्या मंडळासोबत पटत नाही, त्या मंडळाची त्या मंडळासोबत पटत नाही. जे कार्य आपल्याला संतांनी, जे कार्य आपल्या थोरांनी हे कार्य एकत्रित येण्याकरता केलं, त्याच्यामध्ये आपण फाटाफूट केली आणि ते कार्य त्या ठिकाणी धर्माला याला जातो म्हणणी रामकृष्ण गरियाला सर्व जनतेशी बोला, सर्व जनतेला त्या ठिकाणी एकत्रित करण्यासाठी हे सर्व कार्य त्या ठिकाणी संतांनी लावून ठेवलं. परंतु आपण त्याच्यामध्ये फूट निर्माण केली आणि धर्मामध्ये त्या ठिकाणी विभागल्या गेलो, म्हणून धर्मे हिंदू मुसलमान झाली. आणि हे सर्व त्या ठिकाणी आता कोण बघतायत, आपले शिवछत्रपती महाराज बघतायत, म्हणून त्यांना असं वाटत नाही की आता आपण जन्म घ्यावा. त्यांना असं वाटतं की इथंच त्या ठिकाणी आपलं डोळे त्या ठिकाणी बंद करावं, असं त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुद्धा वाटत होतं. आणि म्हणून नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. तुमच्या कुळामध्ये, तुमच्या कुळाचा जर उद्धार व्हावा असं प्रत्येकाला वाटत असेल तर तुमच्या घरी त्या ठिकाणी नारायण नामाची जाप करणारा, नारायण नामाची सांगड घालणारा पुत्ररत्न तुमच्या कुटुंबामध्ये व्हावा. तेव्हा तुमचा त्या ठिकाणी परमार्थ हा त्या ठिकाणी भक्ती स्वरूप होऊन त्या ठिकाणी शिवलोकापर्यंत परमेश्वर आपलंसं करून घेईल आणि तुमचा हा इहलोकीची यात्रा त्या ठिकाणी संपवून तुम्हाला प्रत्यक्ष आपल्या निजधाम गमनाला घेऊन जाईल. एवढं त्या ठिकाणी नारायण नामामध्ये एवढी शक्ती आहे, एवढा पावर आहे. नवे तर त्या ठिकाणी नुसतं नारायणाचं नाम जप करता बरोबर, जसं नुसतं नारायण नारायण म्हणता बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होत होती, अगदी त्याचप्रमाणे नारायणाचा जाप करण्यामुळे वाल्याचा वाल्मिक त्या ठिकाणी तरुण गेला. आणि एवढी शक्ती त्या ठिकाणी ह्या कुठं आहे तर नारायण नामामध्ये आहे. असा त्या ठिकाणी दुसऱ्या चरणाचा भावार्थ. शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात बोला. प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, परसवलित या कुळाचा उद्धार, परसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार. तोतरे निर्धार, तोतरे निर्धार, नामामले तोतरे निर्धार, तोतरे निर्धार, नामामले नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण
धन्यदाची माय प्रसवली धन्यदाची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे. आणि असं जर त्या ठिकाणी हरिभक्त आपल्या घरी जन्मास आला तर प्रसवली तया कुळाचा उद्धार, संपूर्ण कुळाचा त्या ठिकाणी उद्धार करतो. आणि असं त्या ठिकाणी नामदेव महाराज आपल्या ह्या कीर्तनामधून त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी उपदेश केला. आता उपदेश केल्यानंतर या जीवाला त्या ठिकाणी उपदेश करतात. काय उपदेश करतात? प्रसवली तया कुळाचा उद्धार. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या कुळामध्ये प्रत्येक मुलगा जन्माला आल्यानंतर माझ्या पोरानं चांगलं कार्य करायला पाहिजे, परंतु आमचे पोरं आमच्या मुली आजकाल नाना तऱ्हेचे त्या ठिकाणी कृत्य करतात जेणेकरून आपल्या आई वडिलांना ते ठिकाणी दुःख देतात. पहा, असं जर एकदाच पोरग झालं नाही तरी चालेल, पण एकदा का मुलगा जन्माला आल्यानंतर जर त्याच्या पोरामुळं जर आई वडिलाच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील तर त्या पोराला त्या ठिकाणी 84 लक्ष येऊनी प्रत्येक नरक यातनेमध्ये त्यांना त्या ठिकाणी भोगून ते दिवस काढून द्यावं लागतात. जेव्हा त्यांच्या घरामध्ये तो पुत्र आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही आणि आपल्या आईवडिलांना दुःख देतो, असं त्या ठिकाणी पुत्र जन्मास आल्यानंतर पहा, आजकाल आपण बघतो आमच्या तरुण पोरी मोठे झाल्यानंतर 22 वर्षाचे झाल्यानंतर प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या पोरीसाठी सुंदरसा राजकुमार बघावा. सुंदरसा राजकुमार बघितल्यानंतर त्याच्यासोबत छान सुंदर विवाह त्या ठिकाणी करून द्यावा. हो, एका आई वडिलाला एक मुलगीचं जेव्हा लग्न करून देतो तेव्हा 1 कोटी गाय दिल्याचं त्या ठिकाणी पुण्य, एक मुलगी दुसऱ्याच्या हातात दिल्यानंतर तेवढं पुण्य त्या ठिकाणी त्यांना संचरतं. परंतु ही वेळ आमच्या तरुण पोरी आजकाल येऊ देत नाही. आपल्या मनमानीनं त्या ठिकाणी एखादा पोरगा सोडतात, त्याच्यासोबत त्या ठिकाणी विवाह थाटतात आणि त्याच्यासोबत लग्न करतात. पहा, माझी तरुणींना माझी विनंती असेल, ज्या तुमच्या आई वडिलांना तुम्हाला त्या ठिकाणी पोटात असतापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलं आणि तुम्ही जर त्यांचं त्या ठिकाणी ऐकत नसाल आणि तुम्ही आपल्या मनाचा विचार करून जर त्या ठिकाणी त्यांना दुःख देत असाल तर मायबाप हो, कधीच तुम्हाला त्या ठिकाणी सुख प्राप्त होणार नाही. जेव्हा आपले वडील, आपली आई, आपली मुलगी जेव्हा माहेरी पाठवतात आणि जेव्हा तो बाप रडतो तेव्हा त्याला संपूर्ण ती पोरगी लहानापासून मोठी होईपर्यंत आपण काय काय केलं, काय काय हाल अपेष्टा सोसल्या, सर्व त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यासमोर येतं, त्याच्या चेहऱ्यासमोर सर्व काही दिसतं आणि तो बिचारा त्या ठिकाणी हतबल होतो. पहा, आई त्या ठिकाणी जोराजोरात रडते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला समजतं की खरोखर आई काय असते. परंतु जो बाप आपल्या पोरीचं लग्न त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी पोरगी 1 वर्षाची असतापासून 24 वर्षाची होईपर्यंत जो बाप एक पै रुपया जोडून त्या पोरीला मोठं करून तिचा विवाह ताटतो, तो बाप आपल्याला कधीच नाही समजला. असंच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांसोबत सुद्धा झालं. शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं झालं, पहा वेळ बोलता बोलता बराच झाला. 10 वाजतापर्यंतची वेळ, 10:30 झाले. 11 पर्यंत आपण आटपण्याचा प्रयत्न करूया. शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल थोडंसं सांगेन आणि नंतर आपण कीर्तनाला त्या ठिकाणी विश्रांती करू. कारण मला माहित आहे सगळ्यांच्या पोटामध्ये भुका लागल्या, पोटी भार खांदी भूक, काय महाराजाचं बोंबलण्यात सुख, नाही का? असं नाही झालं पाहिजे, म्हणून वेळेत झालं पाहिजे. मी थोडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलणार. 19 फरवरी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पोरी पटकन उभी हो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? पटकन उभं व्हायचं आणि बोलायचं. जिजाबाई. व्हेरी गुड. वडिलांचं नाव बोला. सैराट पिक्चरच्या हिरोईचं नाव बोला. आता नाही बोलणार. हा, हे आपल्या पोरांना माहित नाही. पहा, म्हणून इथूनच आपल्याला समजतं ना की आपल्या पोरावर संस्कार किती आहे. शहाजीराजे आणि असा त्यांचा संपूर्ण परिवार आईच्या मनामध्ये त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता सगळ्या त्या ठिकाणी मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज कार्य करून राहिले. कार्य करता करता त्यांनी कितीतरी किल्ले त्या ठिकाणी जिंकलं. असंच एकदाचा प्रसंग घडला जेव्हा राजे शिवछत्रपती मनामध्ये एकदा बसले होते आणि कोंढाण्याचा किल्ला आई जिजाऊच्या डोळ्यासमोर दिसत होता आणि कोंढाण्याच्या किल्ल्याकडे पाहून
आई जिजाऊ मनामध्ये विचार करते की बाळा शिवबा हा कोंढाण्याचा गड त्या ठिकाणी आपल्याला जिंकायचा आहे रे. माझ्या मनामध्ये फार इच्छा आहे, कारण या कोंढाण्यावरती राज्य करणारा हा राजा त्या ठिकाणी फार क्रूर आहे आणि हा कित्येकांना त्या ठिकाणी त्यांच्या लचके तोडतो आणि प्राण्यांना खाऊ घालतो. अरे हे दृश्य तुझ्या काळात मला त्या ठिकाणी पाहायला मिळू नको असं मला वाटतं. शिवबा काहीतरी करायला पाहिजे असं मनामध्ये इच्छा प्रकट करत असताना शिवबा तिथं आले. शिवबांना सांगितलं आई जिजाऊने की दादा शिवबा हे बघ हे काय चाललंय रे आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी. असं त्या ठिकाणी बघितल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये त्या ठिकाणी करुणावस्था प्राप्त झाली आणि मनामध्ये विचार करतात आणि मनामध्ये विचार केला आई मी तुला शब्द देतो आजपासून अष्टमीच्या तिथीला मी तो किल्ला त्या ठिकाणी जिंकून तुला दाखवेन, एवढी तुला मी त्या ठिकाणी हमी देतो असं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी म्हटलं. शिवाजी महाराजांनी म्हटल्यानंतर तानाजी मालुसरे सर्वांना ज्ञात आहे त्यांची स्टोरी काय आहे. तानाजी मालुसरे आपल्या पोराचा विवाह त्या ठिकाणी जमलेला होता आणि विवाहाच्या त्या ठिकाणी अक्षिता देण्याकरता आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं महाराज तुमच्या माझ्या मुलाचा त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होणार आहे येत्या अष्टमीच्या तिथीला आणि त्या अष्टमीच्या तिथीला तुम्हाला यावं लागेल आणि तुम्ही आले नाही तर त्या ठिकाणी माझा पोराचा विवाह सोहळा संपन्न होणार नाही असं त्या ठिकाणी म्हणतात. बरोबर शिवाजी महाराजांच्या पायाच्या खालची जमीन सरकली, कारण तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी विभिन्न जरी असले तरी ते त्या ठिकाणी दोघेही परम मित्र होते. दोघेही सख्या भावापेक्षा त्या ठिकाणी जास्त जपणारे नातं होते असं मनामध्ये विचार करतात. आता काय त्या ठिकाणी तानाजीला उत्तर द्यावं असं मनामध्ये विचार करतात. आई जिजाऊ सोबतच आहे आणि आताच मी जिजाऊ आईला की सांगितलं की मी येता अष्टमी तिथीला हा किल्ला जिंकेन आणि तुमच्या पोराचं लग्न असलं म्हटल्यानंतर मी नाही राहणं म्हणजे हे त्या ठिकाणी माझ्यासाठी फार शोकांतिकेची गोष्ट आहे. आता काय करावं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज खाली मान टाकून बसले आणि मनामध्ये विचार करतात की तानाजी काय सांगू तुला, मला त्या ठिकाणी असं वाटतं की त्या ठिकाणी मी निशस्त्र झालो आहे, माझ्या मुखामधून काही त्या ठिकाणी उद्गार बाहेर निघत नाही. आणि असं त्या ठिकाणी वाटू लागल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तानाजी माझं येणं त्या ठिकाणी शक्य होणार नाही रे असं म्हणता बरोबर तानाजी मालुसरे मनामध्ये विचार करतात शिवाजी राजे आजपर्यंत त्या ठिकाणी मी तुम्हाला कधी बोलवलं नाही, तुमच्यापर्यंत कोणता निरोप घेऊन आलो नाही, परंतु आज माझ्या पोराचं लगीन आहे आणि येत्या 4 दिवसात माझ्या पोराचं लग्न आहे. त्या लग्नाची त्या ठिकाणी अक्षता घेऊन मी आलो तरी सुद्धा तुम्ही त्याला म्हणता की मी येणार नाही. महाराज काय काम आहे तुम्हाला माझ्या पोराच्या लग्नाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं एवढं त्या ठिकाणी महत्वाचं काम असू शकतं असं त्या ठिकाणी विचारलं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मनामध्ये विचार करतात अरे तू येण्याच्या अगोदरच मी आई जिजाऊला शब्द दिला की येत्या अष्टमी तिथीला मी हा त्या ठिकाणी किल्ला जिंकून दाखवणार. तेव्हा तानाजी मालुसरे मनामध्ये विचार करतात, दोन्ही गुडघे त्या ठिकाणी टेकले आणि आसवाच्या तपतप तपतप त्यांच्या त्या धारा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मनामध्ये त्या ठिकाणी विचार करतात छत्रपती शिवाजी महाराज ओ माझ्या एकुलता एक पोराचा विवाह आहे आणि तो त्या ठिकाणी नुसता माझा पुत्र नसून तुमचा सुद्धा पुत्र आहे आणि तुम्ही येणार नाही असं म्हणता. काय काम आहे. काम सांगितल्यानंतर मनामध्ये विचार केला की महाराज मी जरी माझ्या पोराच्या लग्नात राहिलो नाही तरी चालेल, पण तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या मुलाच्या लग्नात जावं लागेल असं म्हटल्यानंतर आई जिजाऊ मनामध्ये विचार करतो अरे अरे काय बोलतोस तानाजी, अरे तू तर त्या ठिकाणी वराचा पिता आहेस आणि वराचा पिता त्या ठिकाणी लग्नात नसणं म्हणजे काय होईल रे. तेव्हा तानाजी म्हणतात हो मी जरी वराचा पिता असलो तरी संपूर्ण या स्वराज्याचा पिता हा माझा शिवबा आहे आणि जर शिवछत्रपती त्याच्या विवाहाला जर राहतील तर मी नाही राहिलो तरी चालेल. आणि असं म्हटल्यानंतर शिवबा राजे मनामध्ये विचार करतात की मी फालतूच त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंना सांगितलं असं मनामध्ये विचार करू लागले आणि तानाजी त्या ठिकाणी हतबल झाले. मनामध्ये विचार करतात एकुलता एक पोराचं लग्न आहे, ओ शिवाजी महाराज तुम्ही त्या ठिकाणी जा, माझ्या पोराचा त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न करा, आई जिजाऊला सोबत घेऊन जा आणि मी त्या कोंढाण्याच्या किल्ल्यावरती जातो आणि त्या कोंढाण्याच्या किल्ल्यावरती जाऊन मी तो गड जिंकून आणतो. तेव्हा शिवाजी महाराज सांगतात हो तिथं राहणारा तो महापराक्रमी जो आहे तो त्या ठिकाणी लचके तोडतो, हातपाय तोडतो, शिरापासून धड वेगळं करतो आणि तो त्या ठिकाणी कुत्र्यांना मांजरांना त्या ठिकाणी खाऊ घालतो. एवढा त्या ठिकाणी तो पराक्रमी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जाल आणि यथा कदाचित जर
झालं तर काय सांगणार मी तेव्हा. तेव्हा तुम्ही असं करू नका. तुम्ही फालतूचा हट्ट करतात. तुम्ही आपल्या पोराचं लग्न होऊ द्या आणि नंतर त्या ठिकाणी मी तुमच्या पोराला भेट देण्याकरता येईल. तेव्हा तानाजी म्हणतात, शिवाजी महाराज आधी लग्न त्या ठिकाणी कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज मनामध्ये विचार करून राहिले की मी कितीही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तरी हा काही ऐकणार नाही. आणि त्या ठिकाणी दोनही टोंगऱ्याच्या टेकवले जमिनीला आणि असं पदर पसरून तानाजी बसला शिवाजी महाराजांसोबत. शिवाजी महाराजांना विनंती करू लागला, महाराज मी आजपर्यंत तुमच्या खांद्याला खांद्या लावून स्वराज्य स्थापनेसाठी नाना तऱ्हेचं कष्ट आपण शोषण केलं, परंतु आज मला असं वाटतं महाराज आपण या किल्ल्यावरती जाऊ नका, हा किल्ला त्या ठिकाणी मी जातो. असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मनामध्ये विचार करतात आणि विचार करल्यानंतर हा मागून राहिले आहे की देवा छत्रपती शिवाजी महाराज आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण तुम्ही जर मला आज देणार असाल तर तुम्ही या किल्ला जिंकण्याचा विडा त्या ठिकाणी मला द्या. आणि असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा त्या ठिकाणी हा माझी आळवणी विळवणी करतो आहे म्हणून तो विडा दिला आणि जाता जाता सांगितलं की आता मागं वळून पाहू नको, जे काही होईल ते सगळं काही मी सांभाळतो. आणि निघाले तानाजी मालुसरे त्या किल्ल्यावरती आणि जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही म्हणताना हा त्या ठिकाणी महाबलाढ्य असा पराक्रमी वीर आहे, याला तू हरवू शकणार नाहीस. आणि यथा कदाचित जर असं झालं तर मला त्या ठिकाणी शेवटचा श्वास जेव्हा माझा असेल तेव्हा माझं डोकं तुमच्या मांडीवर असेल एवढं त्या ठिकाणी मला देऊन जा. असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज भावना विभोर झाले. डोळ्यातून त्यांच्या अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांना खरोखर असं वाटू लागलं की छत्रपती की तानाजी मालुसरे आता तर गेला, परंतु हा परत येईल की नाही येईल, आणि आला नाही तर त्या ठिकाणी मी काय सांगणार, मी शिवबाला काय सांगणार. असं त्या ठिकाणी मनामध्ये विचार करत असताना निघाले आणि तिथे गेल्यानंतर महाबलाढ्य त्या युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पडू लागले, रक्त वाहू लागलं, सर्व त्या ठिकाणी रक्तमय होऊन गेलं, सर्व त्याचं पंचप्राण त्या ठिकाणी व्याकुळ होऊ लागला. तरी सुद्धा त्या सूर्याला सांगितलं की सूर्या आता सुद्धा वेळ गेलेली नाही रे, आपल्याला आता सुद्धा त्या ठिकाणी भगवा या किल्ल्यावरती फडकवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी शब्द दिला आहे आणि तो मी पूर्ण करणारच. आणि किती त्या ठिकाणी वारंवार त्यांच्यावर वार करू लागला. वार करता करता त्यांचे त्या ठिकाणी हातपाय हतबल झाले, जिकडून तिकडून त्या ठिकाणी रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि तानाजी त्या ठिकाणी मुखामधून एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही, एवढी त्या ठिकाणी त्यांची भयंकर परिस्थिती झाली. आणि मनामध्ये फक्त एकच ध्यास होता की मला हा गड त्या ठिकाणी जिंकायचा आहे. माझ्या तानाजीचं शिवबाचं जरी लग्नाला मी गेलो नसलो तरी मला हा कोंढाणा किल्ला जिंकून काढायचा आहे. आणि तोच ध्यास मनामध्ये निरंतर सुरू होता. आणि असा ध्यास असल्यानंतर त्या ठिकाणी हातामध्ये झेंडा घेतला आणि तो झेंडा त्या ठिकाणी रोवला. आणि तो रोवल्यानंतर तो कोंढाणा किल्ला नुसता तानाजी मालुसरेंनी एकट्याने तो किल्ला जिंकला. आणि त्या ठिकाणी किल्ला जिंकल्यानंतर त्यांचं पंचप्राण अगदी त्या ठिकाणी व्यतीत झालं, गतीत झालं. आणि आता ते हतबल झाले, त्यांना वाटू लागलं की आता आपलं काही नाही. आणि ते शिवाजी महाराजांना मनोमन त्या ठिकाणी प्रार्थना करू लागले. तेव्हा हा सूर्य धावत गेला, महाराजांना सांगितलं, महाराज आपल्याकडे त्या ठिकाणी गड आला पण आपला सिंह त्या ठिकाणी गेला. असं सांगता बरोबर महाराज त्या ठिकाणी धावत पळाले आणि पाहतात तर काय त्या ठिकाणी तानाजी मालुसरे तिथं राहिले नव्हते, परंतु तो गड त्या ठिकाणी त्यांनी जिंकून ठेवला होता. एवढं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे होते. महाराज मावडे काही साधे नव्हते. प्रत्येकाने पहा आपल्या पोराचं लग्न असताना सुद्धा तानाजींनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न करता हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता, कोंढाण्याचा गड जिंकून आणण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पोराच्या लग्नात पाठवलं. आणि आपण स्वतः त्या ठिकाणी तो गड जिंकण्याकरता आपल्या प्राणाची आहुती दिली. असे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे कोण होते? मावडे होते. आणि असं कितीतरी मावडे होते आणि किती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्या, कितीही त्यांचं त्या ठिकाणी कार्य सांगितलं तरी ते कमीच आहे. त्यांचं कार्य त्या ठिकाणी कधी न संपणार आहे. त्यांचं
आपल्या देशाला दिलेलं हे त्या ठिकाणी बलिदान आहे, जे सर्व मावळ्यांनी आपल्याला बलिदान देऊन हा हिंदवी स्वराज्य स्थापन केला. हे कथा कीर्तन जे आता आम्ही कीर्तन करतो, जे तुम्ही इथं बसलेले आहेत, हे सर्व त्या ठिकाणी मावळ्यांचं रक्त या भूमीवरती सांडलेलं आहे. या रक्ताने माखून गेलेली ही भूमी आहे, म्हणून त्या ठिकाणी बसण्याकरता आपल्याला ही जागा मिळतो आहे. म्हणून त्या मावळ्यांना सुद्धा विसरून चालणार नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणानुवाद करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतो, अगदी तेवढ्याच जोमानं तेवढ्याच जोरात त्या मावळ्यांचा सुद्धा जय जयकार व्हायला पाहिजे. कारण ते मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी कार्य करत होते, म्हणून त्या ठिकाणी आपला हा हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन होऊ शकला. नवे नवे आपण इथं बसतो, आता सुद्धा शिवछत्रपती महाराज आहेत. आपला शेतकरी जो शेतामध्ये धान्य पिकवतो, पहा आज शेतकरी एवढा शेतामध्ये धान्य पिकवतो, नाना तऱ्हेच्या त्या ठिकाणी शेतामधून बीजाचं रोपण उगवतो, आपल्याला अन्न 2 टाइमचं खायला मिळतं. हे सर्व ते शेतकऱ्याची कृपा आहे. आणि ज्याप्रमाणे आता सगळं त्या ठिकाणी स्वस्त होऊन बसलाय, पहा टमाटरचा भाव त्या ठिकाणी 60 रुपये 70 रुपये कॅरेट झाला. आमच्या कास्तकाराचा माल निघल्यानंतर त्या ठिकाणी कास्तकाराला रेट मिळत नाही. आणि हे जे मोठमोठे लोक त्या ठिकाणी वाढून राहिलेले आहेत, आपण ज्या नेत्यांना निवडून देतो सर्व त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात, परंतु आमच्या शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही. आमचे पोरं त्या ठिकाणी आम्ही लहानाचं मोठं करून आर्मीवरती पाठवतो, आमच्या पोरांचं त्या ठिकाणी सुरक्षेकरता हे त्या ठिकाणी लक्ष देत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी संघटित व्हावं लागेल, सर्वांना एकत्रित व्हावं लागेल. आणि हा जो आपल्या देशाला लागलेला जो ग्रहण आहे हे त्या ठिकाणी दूर करावे लागेल, तेव्हा खरी आपली त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होईल आणि अतिशय सुंदररित्या पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे म्हणतात की नाही, तुझं गावच नाही का तीर्थ, तू रिकामा कशाला फिरता. आणि प्रत्येक गावाला त्या ठिकाणी तीर्थ करून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने समुदायाने एकमताने सगळ्यांना एकत्रित होऊन त्या ठिकाणी आपल्याला ते कार्य करावं लागेल. एवढंच आजच्या ठिकाणी मी शिवाजी जयंती निमित्त बोलेन. 11:15ची वेळ झालेली आहे, वेळ बराच झाला. आणि कीर्तनाकरता घेतलेला जो अभंग होता, धन्य महाराज धन्य महाराज जन्मले संसारी, जो द्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण द्याये, धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा मने. नामदेव महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की नुसतं त्या ठिकाणी महाराज जन्माला येऊन चालणार नाही, महाराजांचं गुणानुवाद केल्यानं चालणार नाही, तर महाराजांचं कार्य जे आहे त्या कार्याची त्या ठिकाणी आपल्याला प्रशंसा करावी लागेल. त्या कार्याकडे लक्ष देऊन ते कार्य आपल्याला सुद्धा करावं लागेल. तेव्हा कुठं हा तो तरी निर्धार नामा म्हणे, तेव्हा त्या ठिकाणी निर्धार पक्का होईल आणि तेव्हा आपला भारत देश त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होईल. असं त्या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी आजच्या या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे जसं आपण शिवाजी महाराजांचं चरित्र बघितलं, सर्व तरुणांना माझी विनंती असेल, छत्रपतीच्या सुरमर्दान होऊ नका बैमान, तुम्हाला शिवरायांची आण. आणि छत्रपती शिवाजी महाराज नुसतं त्या ठिकाणी जयंती करून साजरी होणार नाही, तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की कशी त्यांनी आपल्या प्राणाची, कसं त्या मावळ्यांनी आपलं रक्त सांडवलं, कसं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना यातून वर काढलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. तेव्हा खरी शिवजयंती त्या ठिकाणी साजरी होईल आणि खरा त्या ठिकाणी मुलगा, खरा त्या ठिकाणी आपला काय म्हणू, सर्व समुदायाने एकमताने सर्व परिवार एकत्रित येईल आणि सर्व त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊन त्या शिवाजी महाराजांचं कार्य, ज्याप्रमाणे तुमच्या गावामध्ये या तारशामध्ये सर्व ह्या युवा संकल्पाच्या वतीनं हे काय शिवजयंतीचं कार्य यांनी मोठ्या थाटामाटामध्ये इथं उत्सव साजरा केला आणि आम्हाला तेवढ्या दूरून बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि आम्हाला ज्यांनी उत्कृष्ट मृदुंगावर साथ दिली असे आमचे तुकाराम दादा, ज्यांनी गायनाकरता दिली असे आमचे हेमंत
हेमंत बाबा आणि आमच्या ताई वांढरे वांढरे ताई, आमचे चौबदार आणि संपूर्ण त्या ठिकाणी ताडकरी मंडळी आणि तुमच्या गावातील समस्त ग्रामस्थ आणि या युवा संकल्पचे सर्व पदाधिकारी, सर्व आमचे डेकोरेशन वाले दादा, आमचे व्हिडिओ शूटिंग वाले दादा, सर्वांना त्या ठिकाणी प्रणाम करून, आणि बोलताना कमी अधिकपणा झाला असेल कारण मी तुमच्यातलाच मुलगा आहे आणि मोठा सांगितल्याप्रमाणे काही कीर्तनकार नाही, काही नाही, तरी सुद्धा कुठंतरी परमेश्वराची कृपा झाली आणि तुमच्यापर्यंत मी आलो आणि कुठंतरी तुमचे ऋणानुबंध असतील कुठेतरी की भगवंतानी मला इथं 100 किलोमीटर पर्यंत बोलवून आणलं. हा योग, सुवर्ण योग माझ्या जीवनामध्ये घडवून आणला. त्याबद्दल सर्वांचं त्या ठिकाणी शतशः आभारी आहे, अभिनंदन करतो, शुभकामना देतो आणि या कीर्तन सेवेला त्या ठिकाणी विठोबा रखुमाये